मेसेज बघितला होता ना तुम्ही 4 वाजेचा. तुम्ही जाणार होते ना घरी, काय झालं? हां काऊन? आपल्याला क्रिसमसची सुट्टी असणार आहे. मी तर नाही देणार. डेटा सायन्स आहे, डेटा सायन्सला नाही कसली सुट्टी. त्याच्यातलं काय काय सांगू काय नाही. समृद्धी वैष्णवी कधीपासून येणार आहे तुम्ही ऑफलाईन? नाही यार, मी जरा कामात होतो, त्या नादात नाही बघितला. तू लिंक पाठवली, ओपन केलं होतं मी. काय केलंय? सर डेटा कॅटलॉगून घेतल्या, म्हणजे आपण जसं शिकलो ना तसं स्टेप केलेलं आहे रेग्युलेशनचं. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होती? ते हे काढायचे, चार्जेस काढायचे होते, इन्शुरन्स चार्जेस डिडक्शन करायचं. तू केलास का पूर्ण? फक्त कोड वगैरे तिथलं बघितलं, स्टेप वगैरे. हां थोडी हेल्प घेतली चार्जेस. थोडी नाही, बरीच घेतली. ते एरर येत होता, ज्यावेळेस हे करत होता ना प्रिंट डिस्प्ले, त्यावेळेस ते कॅटेगरी काय एरर येत होता? कॅटेगरी करून कॉलम आणि न्यूमरिकल कॉलम ते हे येत होतं, म्हणजे हे करत नव्हतं टेबल अँड कॉपी केलंयस डायरेक्ट बाळा? नाही हो कोड हो. कोणता हे आपण जे केलं ते केलं बघून कॉपी आपल्या स्टेपच फॉलो केलं. काही स्टेप्स तू कॉपी केलंय डायरेक्ट, Ctrl+C Ctrl+V. अर्धवट का बोलतोय? बऱ्यापैकी केलंय. MAE 4181 रुपये आला, म्हणजे काय? हां ते कळलं, मीन ॲब्सोल्यूट एरर, पण 4181 आला म्हणजे काय? इथं मी ओढून शिकवलं होतं तुम्हाला. MAE, MSE, R2². पण काय सांगते ती इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, काय सांगते? सोडा मला, आता तुम्ही करा, परत जाऊन बघा. नाही तर ऋषी दार लावून घे. अशोक नोटबुक. नोटबुक द्या. फोटो काढून घ्या. हां तुमचं लेक्चर आहे काय ते? मग थोड्या वेळ मागे बसा ना, म्हणजे कसं त्यांचं डेटा सायन्स आहे ते बसतील.
थांब, तू तेच कर पहिले, तू पुढचं काहीच करू नको, हसू नको माझ्याशी. आता तू बोलणं बंद कर, तुझ्याकडनं नव्हती अपेक्षा मला. सगळं सांगून झालं आता, काय डीप लर्निंग सुरू केलं ऑलमोस्ट आपण. सो टुडे विल स्टार्ट विथ डीप लर्निंग. पुढचं एक 8 ते 10 दिवस पूर्ण डीप लर्निंग चालेल ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर डीप लर्निंग आहे काय. ठीक आहे, लेट्स पेन दे. खूपच जड. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डीप लर्निंग अँड मशीन लर्निंग. काय डिफरन्स सांगतो, सगळं सांगतो. डीप लर्निंग इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ AI. ठीक आहे, जो पण म्हणजे आपण कसा विचार करतो, डीप लर्निंग पण असं. आत्तापर्यंत आपण मशीन लर्निंगमध्ये काय करत होतो मला थोडक्यात सांगा. मशीन लर्निंगमध्ये काय करायचो आपण, डेटाला काही स्पेसिफिक रूल्सवरती ट्रेन करायचो. स्पेसिफिक रूल्स म्हणजेच काय, अल्गोरिदम्स. ठीक आहे, डेटाला हे थोडं मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो, अल्गोरिदम्सवरती ट्रेन करायचो. आणि मी तुम्हाला माझेच नोट्स डायरेक्ट हे करत जाईल, ह्याच्यातनंच करा डायरेक्ट. ठीक आहे, जेणेकरून ते खूप डिटेल पण नाही, इंटरव्ह्यू ओरिएंटेड एकदम. त्याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही, सगळे NLPचं पण याच्यातच. MLचा मी ॲज नोट्स नव्हतं काढलं, मी डायरेक्ट कमेंटमध्येच लिहून ठेवायचो काय काय. कारण की MLचं ट्रेडिशनली तसं काहीच नाही. इथे तरी न्यूरल नेटवर्किंग वगैरे आहे, तिथे काहीच नाही. रूल्स आहे, अल्गोरिदम आहे, प्रत्येक अल्गोरिदमचं काही ना काही काम आहे. आणि बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट होते मी तुम्हाला लिहूनच दाखवले, असे असे वर्क करतात ते, जिथे ग्राफ्स वगैरे होते. तर ते तसं तुम्ही एक माइंड मॅप वगैरे ठेवा. ठीक आहे, मशीन लर्निंगमध्ये काय होतं, एक डेटा स्पेसिफिक अल्गोरिदम ट्रेन करायचो, ट्रेन टेस्ट स्प्लिट करायचो. ते केल्यानंतर डायरेक्टली वीज टू प्रेडिक्ट. ठीक आहे, डीप लर्निंग कसं नाही. डीप लर्निंगमध्ये काय, मोस्ट प्रोबॅबली तो पॅटर्न्सवरनं शिकतो. कशावरनं, पॅटर्न्स. ठीक आहे, डीप लर्निंग हा ओके ॲट दिस पॉईंट तुम्ही त्याला मशीन लर्निंग सारखं म्हणा, ॲट दिस पॉईंट इन टाइम. बट द मेजर डिफरन्स इज मशीन लर्निंगमध्ये स्ट्रक्चर्ड प्लस अनस्ट्रक्चर्ड डेटा इझिली करू शकतो. ठीक आहे, बट अनस्ट्रक्चर्ड डेटाला काही पर्टिक्युलर फीचर एक्स्ट्रॅक्शन्स लागतात, तरच आपण मशीन लर्निंगवरती अनस्ट्रक्चर्ड डेटा ट्रेन करू शकतो. वेर ॲज इन डीप लर्निंगला कुठलेच असोसिएट रूल्स लागत नाही. डायरेक्टली वी कॅन ट्रेन अनस्ट्रक्चर्ड डेटा. डीप लर्निंग कसं वर्क करतं माहिती का, त्याचे ॲप्लिकेशन बघायचे तर काय, नेक्स्ट रील तुम्ही एक गोष्ट बघितली. ठीक आहे, मी तुम्हाला टाइप्स ऑफ रेकमेंडेशनमध्ये ते सांगतो. ठीक आहे, यूट्यूबचा एक जर आपण तारक मेहता ओपन केलं, त्याचा खालच्या रेकमेंडेशनमध्ये पण काय येईल, तेच येईल. ठीक आहे, असं तुम्ही ते वारंवार बघा. रेकमेंडेशन्स नॉट हिस्ट्री. त्याच्या पुढे हे झालं हनुमान, हे समजलं. नंतर बघ, एकदा तुम्ही नुकताच नवीन फोन घेतला, नवीन अकाउंट ओपन केलं, तारक मेहता बघितला, प्लस मग कालच्या SS चे हायलाइट्स बघितले, क्रिकेटच्या मॅचचे हायलाइट्स बघितले, नंतर कुठल्या मूवीचा ट्रेलर बघितला, हे तुम्ही कंटिन्यू बघत गेले. आजचा दिवस तुम्ही तेच केलं. नेक्स्ट डे ऑलरेडी तुम्ही अकाउंट बनवलंय, मला एक सांगा, नेक्स्ट डे युट्यूब ओपन केलं तुम्हाला काय काय दिसेल. ठीक आहे, इथे मला सांगा कुठला डेटा ट्रेन झाला नाही. आता कुठला टॅब्युलर डेटा ट्रेन झाला का, नाही. ठीक आहे, टॅब्युलर पण होतो त्यात, बट इथे जर बघायला गेलं तर इमेजेस, काय तुमचा वॉच टाइम आर झाला, तुमचा कंटेंट, तुमची व्हिडिओ, कुठली व्हिडिओ तुम्ही बघताय, कुठल्या कंटेंटची बघताय, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याने ट्रेन केल्या स्वतःला त्याच्यावरती. कुठल्या डेटाला, अनस्ट्रक्चर्ड डेटाला ट्रेन करून रेकमेंडेशन्स देणं किंवा एक पर्टिक्युलर आउटपुट देणं, दॅट इज अ पार्ट ऑफ डीप लर्निंग. समजलं थोडक्यात डीप लर्निंग काय आहे. ठीक आहे, ॲट द मोमेंट तरी स्ट्रक्चर. आता हे कशाने करतात, ठीक आहे, तर हे न्यूरल नेटवर्क्सच्या मदतीने करतात. न्यूरल नेटवर्क्स काय एकदम मस्त, एकदम छान प्रती सांगतो, न्यूरल नेटवर्क्सच्या मदतीने करतात.
न्यूरल नेटवर्क म्हणजे थोडक्यात काय, जर समजायचं म्हटलं तर आपण एखाद्या लहान बाळाला, जसं मी तो एक्झाम्पल दिला, काय बॉटल, एकदा मी त्याला दाखवून दिली ही बॉटल आहे, ही बॉटल आहे, ही एक बॉटल आहे, ही दुसरी एक बॉटल आहे, ही एक तिसरी एक बॉटल आहे, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल दाखवल्या. नेक्स्ट टाइम तो प्रेडिक्ट करेल का चांगल्या पद्धतीने की ओके दिस इज अ बॉटल. ठीक आहे, आता ते मशीन लर्निंगचं एक्झाम्पल होतं, बट ते जर क्लोजली बघायला गेलं अनस्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बट दॅट अनस्ट्रक्चर्ड डेटा घेतला आपण त्याचं, बट क्लोजली बघायला गेलं ते एक खूप चांगलं डीप लर्निंगचं एक्झाम्पल होईल. कारण की जसं डीप लर्निंग शिकतं न्यूरल नेटवर्क्सने, विथ द हेल्प ऑफ न्यूरल नेटवर्क, तसं आपलं पण ह्युमन ब्रेन. डीप लर्निंगची कोर कन्सेप्टच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर तुम्ही समजायला गेलं, इट इज समथिंग विच मिमिक्स ह्युमन इमोशन्स, ह्युमन टेंडन्सीज, ह्युमन ॲक्शन्स आहे त्याला मिमिक करतं विथ द हेल्प ऑफ मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. तेच आहे ना ए आय. कसं इफ दिस इज ए आय, ठीक आहे, यांच्या तिघांचा जर सबसेट घेतला तर हा डेटा सायन्स होतं. हे खूप कॉमन आहे, बघितलं असं होतं. तिघांना जर तुम्ही घेतलं तर मग डेटा सायन्स होईल. हो, मग तेच तर केलं ना. ठीक आहे, याला नाही ह्युमन ब्रेन सारखं समजा. त्याचा लोगो पण तसाच आहे, दिसला आय मीन नॉट लोगो कम्प्लिटली. ठीक आहे, तर एक ओव्हरऑल एक खेळाली रफ आयडिया तुम्हाला की डीप लर्निंग नक्की आहे काय. ठीक आहे, कसं ते शिकतात, अजून कसं नाही, ते काय नक्की प्रेडिक्ट करतं. ओके, दे डू द बोथ टास्क, लाईक पॅटर्न रिकग्निशन झालं. हे जाऊन ॲप्लिकेशन काय बघू शकता तुम्ही, तुमचं फेस रिकग्निशन, मोबाईलचं जे तुम्ही फेस लॉक अनलॉक करतात ना, ते झालं. स्पॉटीफायवरती पण आता आलं आहे, बघितलं का, जर प्रीमियम जर स्पॉटीफायचं असेल तर एक ए आय मोड आलेला आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीचे गाणे ऐकताय पुढचं पण तुम्हाला तसंच लागेल. ठीक आहे, सो दॅट इज अ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ, दॅट इज अ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ डीप लर्निंग. ठीक आहे, अजून जर हा तुमचा सिरी, तुमच्याच आवाजाला हे होतं ना ते सिरी, काय म्हणजे रिसेंट जे आहेत, मी कधी आयफोन नाही वापरला, बट जर दुसरं कोणी केलं तर काहीतरी होतं ना. नाही ते सेटिंग नाही होत. ते असते ना की आपणच बोललो की तुम्ही, मग आपल्याला खूप वेगवेगळ्या भाषेत हाय, हॅलो, ओके, नंतर मग दुसरं फिंगरप्रिंट. मग फिंगरप्रिंट फेस हे करताना तुम्हाला किती अँगल्समध्ये फेस वगैरे दाखवावा लागतो. मग हे नक्की काय चालू आहे, लर्निंग. करेक्ट, नाही सोड, हे तो लर्न करतोय. दिस इज कम्प्लिटली डीप लर्निंग. हे तो काय करतोय, लर्न करतोय काय, वेगळ्या वेगळ्या पोझिशन्सवरनं. ठीक आहे, कधी कधी आपलं एक्झॅक्टली पूर्ण कसं, मग नंतर तो प्रेडिक्ट करेल की ओके हे बरोबर आहे की नाही बरोबर आहे. अगेन इट डज बोथ टास्क, रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन. ठीक आहे, किती म्हणजे एक कंटिन्युअस व्हॅल्यू पण देऊ शकतो ते आपल्याला, आणि कॅटेगरीजमध्ये इट कॅन गिव्ह अस अ पॉझिटिव्ह अँड अ निगेटिव्ह व्हॅल्यू ॲज वेल. ठीक आहे, तर हे एक पहिलं एक त्याची जर एक लाईक अजून एक डेफिनेशन जर बघायला गेली तुझी, तर मग डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग दॅट uses neural networks with multiple layers to automatically learn from patterns. एक डेफिनेशन सिम्पल, एक जर तुम्ही जर ती गुगलवरची टिपिकल डेफिनेशन पण लिहिली आहे सर ती नका, ही एक थोडक्यात एक बनवली आहे. ठीक आहे, तर हे एक समजलं काय नक्की कसं करतं, समजलं का. आणि ते बॉटलचं एक्झाम्पल तर कळत होतं काय, आपण त्याला लहानपणी सांगून दिलं की ही एक बॉटल आहे, बॉटल आहे, बॉटल आहे, बॉटल आहे. शिकला नंतर जेव्हा त्याच्या समोर बॉटल आली तर तो सांगू शकेल का. तर ही तर क्लास एक्झाम्पल पकडून त्याला डीप लर्निंगचं. ठीक आहे, मशीन लर्निंग पण सेमच वर्क होतं, बट अगेन असं आता परत तुम्ही काय बोलाल इंटरव्ह्यूमध्ये की सर ML जर डिफरन्स विचारला तर एक डिफरन्स तुम्ही हा सांगू द्याल, एम एल वर्क्स फॉर स्ट्रक्चर डेटा आणि डीप लर्निंग वर्क्स फॉर अनस्ट्रक्चर डेटा. तसं नाही आहे. मशीन लर्निंग पण वर्क करतं अनस्ट्रक्चर डेटासाठी, पण त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही फीचर एक्सट्रॅक्ट करावं लागतात त्याच्यामधनं. ठीक आहे, त्याच्यामधनं काही ना काही फीचर्स कशामधनं, डेटामधनं. ठीक आहे, पण आता अनस्ट्रक्चर डेटामध्ये हे काय काय करतं, इमेज क्लासिफिकेशन. ठीक आहे, म्हणजे इमेज क्लासिफिकेशन म्हणजे हा पेन आहे, टी व्ही आहे,
आधीच जर आपण आपल्या मॉडेलला ट्रेन करून ठेवलं खूप डेटावरती की हा पेन आहे 3 मिनिट करेल, इमेज क्लासिफाय करेल. नंतर मग काय झालं, अजून एक एक्झाम्पल त्याचं द्यायचं म्हटलं तर हे आपलं फेस रिकग्निशन एक झालं. ठीक आहे. अजून याच्यावरती रेकमेंडेशन सिस्टीम, रेकमेंडेशन हे तर आपण याच्यामध्ये शिकूया. रेकमेंडेशन सिस्टीम म्हणजे काय, जे आता मी सांगितली. ठीक आहे. रेकमेंडेशन सिस्टीम ना 2 टाईप्सचे येतात. एक ठीक आहे, एक असतं कंटेंट बेस्ड, दुसरं असतं कोलॅबरेटिव्ह. मला एक्झॅक्ट याचं हे शिकतं टॅग्स अँड कीवर्ड्सवरनं, आणि हे शिकतं कंटेंट ऑफ व्हिडिओ टायटल त्याच्यावर. नॉट ओनली व्हिडिओ बट काही पण असेल ज्याच्यावर जे पण तुम्हाला रेकमेंड करायचं तर रेकमेंडेशन 2 टाईप्सचे येतात. आणि तिसरा एक मॉडेल असतो याच्यामध्ये जो आपल्या यूट्यूबमध्ये वगैरे वापरतो, त्याला आपण हायब्रिड मॉडेल म्हणतो. काय झालं? हा मग हाच आहे. पण मग क्वेश्चन काय होता मला सांग. नाही ना, पण हायब्रिड मॉडेल मल्टिपल आहे, हाच एक नाही आहे हायब्रिड मॉडेल. नाही ना, पण मग तो विचारला कशाने. पण हा रेकमेंडर जो रेकमेंडर जो मॉडेल आहे विजय सेल्सला विचारलं त्याला हायब्रिड मॉडेल. ठीक आहे, बट नाही ना, हायब्रिड मॉडेल हाच नाही आहे. इन्फॉर्मेशन रिट्रीवल मध्ये पण एक हायब्रिड मॉडेल येतो. इन्फॉर्मेशन रिट्रीवल म्हणजे काय, वेब स्क्रॅपिंग मध्ये पण एक हायब्रिड मॉडेल येतो. अशा हायब्रिड मॉडेल्स बरेच आहेत. मग तुम्ही आता नक्की त्यांनी स्पेसिफाय करायला हवा कुठला हायब्रिड मॉडेल. एक्झॅक्टली. तर त्याला जर तेवढं नॉलेज असेल जर मग तो विचारू शकेल ना की तुम्हाला कुठला हायब्रिड मॉडेल पाहिजे. आता हा कसा समजलं जेव्हा यूट्यूबमध्ये त्यांना स्टार्टेड अनालायझिंग यूट्यूब की यूट्यूब कसं डीप लर्निंगवर वर्क करतं. त्याची एक मस्त व्हिडिओ आहे, तुम्ही ती बघू शकता, यूट्यूबवरच आहे. कशी एकदम मस्त व्हिडिओ आहे ती, 17-18 मिनिटाची व्हिडिओ आहे. पूर्ण डीप लर्निंग म्हणजे असं प्रॅक्टिकली समजून घ्या. तसं होतं त्याच्यामध्ये त्यांनी याचा इसका जिक्र किया है हाइब्रिड मॉडल का, कि जो दोनों पे काम करता है कि आपके टैग्स और कीवर्ड्स क्या है. ठीक है. कमेंट्स आई मीन हॅशटॅग्स काय यूज किए किसका और कंटेंट आप कौन सा व्हिडिओ देख रहे हो. जसं जर तुम्ही जास्त पॉडकास्ट बघत असाल तर 2 गोष्टी. एक मला सांगा, पॉडकास्ट बघताय तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याच याची येईल का. रेकमेंडेशन मध्ये 2 गोष्टी सांगा. पहिली, पॉडकास्ट तुम्ही बघताय, कोणते पॉडकास्ट एखादी नाव सांगा मला. रणवीर आला पाहिजे. तुम्ही त्याचे पॉडकास्ट तोच ना तो. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघताय. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला आणि आवाज नाही. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दिसताना मला सांग सिम्पल. आता तुम्ही रणवीर आलावादियाचे व्हिडिओ बघताय. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा यूट्यूबवरती नेक्स्ट व्हिडिओ रेकमेंड होते ती रणवीर आलावादियाचीच होते का. बट कसली होते, हायब्रिड मॉडेल. समजलं का. याचा एकदम नीट एक्झाम्पल हायब्रिड मॉडेल. जर कोणी विचारला ना बस हे एक्झाम्पल देऊन सांगा. ठीक आहे. त्याचे 2 टाईप्स येतात. पहिला कुठला आहे, कंटेंट बेस्ड. आता कंटेंट बेस्ड तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. दुसरा कुठला, हे ना हे तुम्ही जेने यायला जाल ना हे गॅरंटी विचारतील तुम्हाला जर त्या पोझिशनला गेले तर. कंटेंट बेस्ड मॉडेल आणि कोलॅबरेटिव्ह बेस्ड मॉडेल त्यांना मिक्स करून हायब्रिड मॉडेल विच वर्क्स फॉर यूट्यूब. ठीक आहे. तुम्ही यूट्यूबवरती सांगू शकता. त्याचं एक्झाम्पल द्यायचं तर जर मला सांगा हायब्रिड मॉडेल नसतात तर काय झालं असतं. एकतर आपलं यूट्यूब हे एक याच्यासारखं राहिलं असतं किंवा याच्यासारखं राहिलं असतं. म्हणजे काय, एक जर तुम्ही रणवीर आलावादियाची व्हिडिओ बघितली तर तुम्हाला नेक्स्ट त्याचीच दाखवली असती. रेकमेंड करतो ना आपण. ठीक आहे. आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते हायब्रिडवरती नाही आहे, आपले याच्यावरतीच आहे. पण रेकमेंडेशनचे नाही आहे आपले कुठले. बट तुम्हाला हे आता अशा डीप लर्निंगमध्ये बऱ्याच थेरॉटिकल गोष्टी हे तुम्हाला असं समजावं लागतील. ठीक आहे. तर हे असं एक्झाम्पल देऊन सांगा. कंटेंट बेस्ड हे काय आहे, बट एक रेकमेंडेशन्स आहे. रेकमेंडेशन्स काय आहे, डीप लर्निंगचा वन ऑफ दी ॲप्लिकेशन आहे. डीप लर्निंग काय आहे, सबसेट ऑफ
ML which is a subset of AI. ठीक आहे. डीप लर्निंग काय काम करतं, आपल्याला रेकमेंडेशन्स देतं. इमेज म्हणजे आपण फेस अनलॉक करतो, करेक्ट, ते करून देतं. अजून काय देतं, व्हॉइस. आपण सिरीला पण सांगतो ना, जर आपण सेटिंग करून ठेवली की आपलाच आवाज, जर दुसरा जरी कोणी सिरी आवाज दिला तर इट वोंट रिॲक्ट, करेक्ट, इट वोंट रिॲक्ट. तर हे डीप लर्निंगचे. हां, आता हे समजून घेतलं की आपण नक्की डीप लर्निंग आहे काय, पण हे सगळं काम कसं करतं. 8 ते 9 स्टेप्स आहेत. या 9 स्टेप सगळ्यांसाठी फॉलो होतात. कुठलं पण न्यूरल नेटवर्क असू द्या, आतल्या याला लावा शोधता. न्यूरल नेटवर्क नाही लागलं, एकदम जोरात प्रेस करा. बस सोड. ठीक आहे, कळालं. स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय, टॅब्युलर फॉर्म. अनस्ट्रक्चर्ड, हां, आता आपण टॅब्युलरवरती खेळलो, आता आपल्याला अनस्ट्रक्चर्डवरती पण कामं करायची. त्याचसाठी आपल्याला काय लागतं, डीप लर्निंग. मला एक सांगा, अनस्ट्रक्चर्ड डेटाला मशीन लर्निंगवरती कसं करू शकलो असतो आपण. सुपरवाइज लर्निंग लागेल, करेक्ट. ठीक आहे, कळालं डीप लर्निंगचा क्विक ओव्हरव्ह्यू काय आहे, डीप लर्निंग कसं वर्क करतं. ठीक आहे, आता डीप लर्निंग काम करतं ह्युमन ब्रेनसारखं. मी तुम्हाला वारंवार बोललो, ह्युमन ब्रेन म्हणजे काय, आपलं बुद्धी. आता लहान मुलाला सांगितलं सेम 2 वेगवेगळ्या बॉटल आहे, ठीक आहे, हे पॅटर्न रेकग्निशनचं येतं. ठीक आहे, कदाचित तो त्याच्यासमोर जर असं काही या शेपचं आपण आणलं, ठीक आहे, ती बॉटल घेतली, जर उद्या त्या मुलाने बघितलं तर ही पण काय असेल, एक त्याला काय वाटेल, बॉटल. का बरं, तो ट्रेन कशावर झालाय, काय झालं. अशाच एक्झाम्पलने डीप लर्निंग समजेल. कुठली पण बॉटल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ शेप. ठीक आहे, लहानपणीपासून तो बघत गेला, सिम्पल. ठीक आहे, आता हे सगळं तो शिकतो कसं, ब्रेनला सिग्नल जाता. सेम सेम जसं ब्रेन काम करतं तसं डीप लर्निंग काम करतं, काहीच वेगळं नाही. सगळ्यात पहिले काय, बघितलं, ओके, मग ते जातं, सगळं सोडा. अच्छा, ते मेंदूमध्ये, आता काय बायोलॉजी एवढं चांगलं नाही आहे माझं, ठीक आहे. मग ते काय जातं आपल्या न्यूरॉन्सला, किंवा जे बॉडीमधले जे असे पिंक पार्ट काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, ठीक आहे, त्यांना जातं. मग आपण अजून फक्त बघून नाही, आपण अजून जोर लावतो, काय की अच्छा बॉटल, ओके, त्याचा हा शेप आहे, ठीक आहे. मग ते झाल्यानंतर काय करतं आपलं मेंदू, त्याला एक समजलं. त्यानंतर मग आपण अजून बघतो की याचा कलर कुठला आहे, ओके, कलरशी काही घेणं आहे का, नाही, ठीक आहे, कलर नाही, बट शेपशी घेणं आहे. मग शेप हॅज मोर वेट. मग शेप कसा आहे, कारण की उद्या तो याला पण बॉटल म्हणायला बसला. मग इम्पॉर्टंट काय झालं, बॉटलचा शेप ॲट द मुवमेंट. ठीक आहे, शेप झालं. त्याच्यानंतर काय, हे सगळं केलं, मग न्यूरॉनला समजलं आहे आत्ता तरी सगळं, ठीक आहे, हे समजतं आपण. मग न्यूरॉन काय करतो, ॲनालाइज करायला लागतो, पॅटर्न्स बघतो. अच्छा, ह्या बॉटलचं पॅटर्न बघितलं, मग या बॉटलचं पॅटर्न बघितलं, मग या बॉटलचं पॅटर्न, अजून नवीन बॉटल नाही घेतली आपण, खूप साऱ्या डेटावरती झाला तो ट्रेन. ठीक आहे, या सगळ्या बॉटल्सचं पॅटर्न बघितलं त्याने. बॉटल्सचा पॅटर्न बघितल्यानंतर येतो ॲक्टिवेशन फंक्शन. सांगतो, ॲक्टिवेशन फंक्शन म्हणजे काय, जो दिमाग की बत्ती जलती आहे ना, की दिस इज अ बॉटल, की हां सांगायचं आहे की ही बॉटल आहे, ठीक आहे. जे आउटपुट, ठीक आहे, मग हिडन लेअर, जी आउटपुट लेअर काय करते, आउटपुट देते, ओके, ही एक बॉटल आहे. पण मग त्याच्यानंतर काय असतं आपलं, काय करतो आपण, इव्हॅल्युएशन, करेक्ट, की बरोबर सांगितलं आहे का नाही, बॉटल आहे का नाही, ठीक आहे. पण त्याच्यात इव्हॅल्युएशन नसतं. याच्यानंतर होतो लॉस फंक्शन, कॉस्ट फंक्शन चेक होतो. कॉस्ट फंक्शन म्हणजे काय, की किती एरर आला आहे, कितपत करेक्ट सांगितलं आहे, ठीक आहे. तर डीप लर्निंगसाठी माहिती आहे का कुठले यूज होता, प्रेसिशन, रिकॉल, F1 स्कोर, ॲक्युरेसी, MAE अँड MAC, मीन स्क्वेअर एरर,
ठीक आहे. ॲक्युरेसी खूप कमी ठिकाणी यूज होते जेव्हा टॅब्युलर डेटा असतो आणि जेव्हा आपल्याला कॅटेगरीज पाहिजे असतात. जेव्हा आपल्याकडे अनस्ट्रक्चर्ड डेटा असतो तेव्हा ॲक्युरेसी एलिमिनेट होते. ठीक आहे. पुढे सांगत होतो मी आता. हां, आय वॉज टेलिंग अबाउट. ठीक आहे, कळालं त्याने लॉस फंक्शन त्याने चेक केला. त्यानंतर मग तो काय करतो पुढे, जर बघतो जर चुकलं आहे तर मग काय करतो, त्याला मग बॅकवर्ड प्रोपगेशन होतं. म्हणजे मग परत जाऊन बघतो की काय चुकलं आहे नक्की. ओके, मी या बॉटलला थोडं जास्त ॲनालाइज केलं किंवा या बॉटलला कमी केलं किंवा याचं चुकलं जरा की मी याचा शेपच वेगळा पकडला जेणेकरून मला नवीन बॉटलवरती प्रेडिक्ट नाही करता आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय ग्रेडियंट डिसेंट. ग्रेडियंट एक समजू, पण आता एक एक्झाम्पल समजा. ग्रेडियंट डिसेंट काय अपडेट करेल की नाही हिचा शेप मी ॲनालाइज करताना याच्यासारखा पकडला, थोडं कन्फ्यूज झालो. ठीक आहे, मग नाही हा एक वेगळा शेप आहे. हे काय झाले अपडेटेड वेट्स. ठीक आहे. हे झाल्यानंतर नेक्स्ट काय, हे झालं नंतर मग फायनल प्रेडिक्शन दिलं. या पूर्ण याला काय म्हणता एक काय, हां बरोबर काय म्हणतात EPOCH एपॉक. ठीक आहे. त्याचं प्रोनाऊन्सिएशन खूप व्हिडिओजमध्ये खूप वेगळे. ठीक आहे. मग तो काय देतो एक सिम्पल एक याला काय झालं, हे पूर्ण एक त्याची वर्किंग झाली. ह्युमन ब्रेन पण असंच काम करतो ना, सेम असं डीप लर्निंग सेम असं काम करतं. आता एक टर्म समजायचं. ठीक आहे. हां ओके. आता प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे वेगवेगळे न्यूरल नेटवर्क्स आहेत. जर टॅब्युलर डेटा असेल तर त्यासाठी आपण वापरतो कुठलं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स ANN. जर इमेजचा डेटा असेल तर आपण वापरतो CNN. ठीक आहे. जर व्हिडिओ ऑडिओ असेल तर RNN. बरोबर का. सिक्वेन्स असेल तर RNN वापरतो म्हणजेच व्हिडिओ. ठीक आहे. बट त्यानंतर मग येते LSTM. तर हे आपण असे 4 शिकणार. 4 नाही किती झाले, ANN RNN CNN आणि LSTM 4 झाले. 4 शिकणार. ठीक आहे. LSTM काय करतं, LSTM इज नथिंग बट लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. म्हणजे काय नीट समजा. ANN न्यूरल नेटवर्क राहतं, CNN तर करणारच आपण. RNN काय करतं थोडक्यात व्हिडिओजवरनं शिकतं. म्हणजे आता मागचा वर्ड काय होता, ओके नेक्स्ट वर्ड काय असेल. ठीक आहे. बट काय होतं त्याच्याकडे कुठली मेमरी नसते, तो विसरून जातो लगेच मागचा वर्ड काय होता. पुढचा वर्ड एकदा प्रेडिक्ट केला ना तो शिकला पाहिजे ना. इथून झालं या वर्डवरनं शिकला, मग याला प्रेडिक्ट केलं, मग या दोघांना शिकून पण तो पुढे गेला पाहिजे ना. तसं होत नाही RNN मध्ये. म्हणूनच त्याला एक अपडेटेड आहे LSTM असं सांगायचं. LSTM लॉंग शॉर्ट टर्म मेमरी विच होल्ड सम कॅपॅसिटी ऑफ मेमरी टू रिकॉल अँड रिॲनालाइज दी एंटायर पॅटर्न्स. कळलं का. ते तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं म्हणून हे तर कळालं ना. RNN मध्ये काय होतं सिम्पल एक व्हिडिओज आहेत, छोट्या व्हिडिओजवरनं तो शिकतोय. आता आपण त्याला एक ऑडिओ दिला एक व्हिडिओ दिला तो शिकतो. ऑडिओमध्ये पण तो कशावरनं शिकतो माहिती आहे का, टोन पिच म्हणजे किती जोरात बोलला आहे किती हळू बोलला आहे याच्यावरनं शिकतो. ऑडिओवरनं जर आपल्याला शिकायचं असेल ना. ठीक आहे. मॉडेलला ट्रेन करायचं असेल अनस्ट्रक्चर्ड डेटावरती करतोय आपण सगळं. इमेजवरनं शिकायचं असेल तर कशावरनं, पिक्सल्सवरनं शिकतो. ठीक आहे. तेवढ्या पिक्सल्सवरनं तो ट्रेन होतो. त्याच्यानंतर मग मधले फिगर्स कलर ऑब्जेक्ट त्याच्यावरनं ट्रेन होतो. व्हिडिओमधले पण कलर ग्रेडिंग फ्रेम प्रत्येक एका FPS मध्येच असतो ना व्हिडिओ. मग प्रत्येक फ्रेमला एक पर्टिक्युलर फ्रेमला काय ऑब्जेक्ट आला आहे काय वर्ड आला आहे कसा आला आहे त्याच्यावरनं. ऑडिओ व्हिडिओवरनं कळलं. ANN टॅब्युलर डेटा. CNN ॲट द मोमेंट असं लक्षात ठेवा. तसेच न्यूरल नेटवर्क लक्षात राहतील, नाहीतर एक सगळे कन्फ्यूज व्हाल. एक पण न्यूरल नेटवर्क लक्षात राहणार नाही. ANN कशावरनं राहतं टॅब्युलर डेटा. CNN इमेजेस. RNN सिक्वेन्स. व्हिडिओ नाही म्हणायचं सिक्वेन्सवरनं शिकतो. ठीक आहे. सिरीज काय नाही बट टेक्निकली करेक्ट सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आणि लास्ट कुठला LSTM आपण NLP मध्ये जरा जास्त काम आहे. ठीक आहे. LSTM रॅगमध्ये पण होतो. रिट्रीव्हल ॲग्युमेंटरी जनरेशन LSTM मधनं शिकतो. 4 झाले. ठीक आहे. समजलं किती न्यूरल नेटवर्क्स आहेत. तर बेसिक एक न्यूरल नेटवर्कचा जे शेप माझ्याकडे होता
हां, त्याची जर डेफिनेशन वाचायची म्हटलं तर काय, इट इज अ मॉडेल It is a model inspired by human brain that learns patterns from data using connected neurons in layers. म्हणजे काय, न्यूरल नेटवर्क काय, हे जे सगळं करतो ना आपण, हे जे बोलतो ना, हे असं होईल, हे असं होईल, हे कशाने होईल तर या न्यूरल नेटवर्क्सने होईल, जे मी तुम्हाला आत्ता सांगितले. ठीक आहे. त्याचं एक बेसिक वर्किंग जर बघायचं म्हटलं तर कसं वर्किंग असतं, सिम्पल. एक तुम्ही पण बघितलं असेल, 3. ठीक आहे. आता मी घेतलं 1 2 3 4, 1 2 3 4, तिथे घेतलं 1 2. ठीक आहे. ही काय, ही तुमची इनपुट लेअर. इनपुट लेअर म्हणजे काय, पहिले जे आपण शिकतोय. ठीक आहे. हे काय तुमचे, बट हे काय तुमचे न्यूरॉन्स. ठीक आहे. ही काय तुमची आउटपुट लेअर. ते पॅटर्न कसे, जसे याच्यावर नाही केला, याला याला याला. गेलं तर मग हा याला याला हे आता थोडं खराब आलं, समजून जा. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पण असंच असतं बरं का. ठीक आहे. फायनल जे आउटपुट आलंय प्रत्येकावरनं. ठीक आहे. डायरेक्ट आता ते न्यूरल नेटवर्कनुसार कधी कधी एक सिंगल आउटपुट लेअर पण येते. ठीक आहे. एक सिंपल 2 3 जर असं प्रत्येकाने जर गेलं, ठीक आहे. सिम्पल एक समजून घ्या. ॲट द मोमेंट हे कुठे तुम्हाला ड्रॉ करून दाखवायला सांगणार नाही ना कुठे. हे जर तुम्ही इंजिनिअरिंग केली असती मशीन लर्निंगमध्ये किंवा डेटा सायन्समध्ये, तर तुम्हाला हे पेपरमध्ये ड्रॉ करावं लागलं असतं. तिथे तुम्हाला हे काहीच विचारत नाही. पहिलाच क्वेश्चन असतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. हाऊ डज यू ट्रेन युअर मॉडेल इन डीप लर्निंग. त्याचे आन्सर काय, वी ट्रेन आवर मॉडेल ऑन न्यूरल नेटवर्क्स. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, व्हॉट इज अ न्यूरल नेटवर्क. ते अल्टिमेटली उलटेच आन्सर सांगायचे म्हटलं की न्यूरल नेटवर्क तेच आहे जे अनस्ट्रक्चर्ड डेटा पॅटर्न्सला रिकग्नाइज करायला हेल्प करतं. वेअर ॲज इन डीप लर्निंग, ॲज वी ट्रेन अनस्ट्रक्चर्ड डेटा, सो वी नीड मल्टिपल हिडन लेयर्स और पॅटर्न्स. सो न्यूरल नेटवर्क्स त्याला हेल्प करतात. मग त्याच्यामध्ये असतात, मग ते विचारतात, आर देअर एनी पर्टिक्युलर टाईप ऑफ न्यूरल नेटवर्क, असंच विचारतात डीप लर्निंगवर क्वेश्चन. आर देअर, इथे मशीन लर्निंगसारखं नाही हे करून दाखव, इथे डायरेक्ट क्वेश्चन येतात. जसे आता त्यांनी सांगितलं हायब्रिड मॉडेल. आय डोंट नो ते डीप लर्निंगचं, आय एम नॉट शुअर, बट ते डीप लर्निंगचं नसेल तो क्वेश्चन. डायरेक्ट विचारतील, ओके टेल मी अबाउट हाऊ मेनी न्यूरल नेटवर्क्स डू यू नो. LSTM पण पकडत नाही. हे तुम्ही जे केलं ना, बरेचसे लोक तेच करतात, ANN CNN RNN म्हणून संपवतात. LSTM पण सांगायचं. LSTM सांगत नाही लोक जास्त, मी म्हणजे जेवढे पण याच्यात बघितलं आहे. बट LSTM इज ऑल्सो काइंड ऑफ अ न्यूरल नेटवर्क इट सेल्फ, विच लर्न्स फ्रॉम, विच हॅज सम काइंड, होल्ड्स some memory which helps to recall, like which helps to recommend of the further thing or to predict some further thing. ठीक आहे. एवढं समजलं. पहिली गोष्ट, चलो सगळ्यात पहिले आपण पकडूयात की सगळ्यात पहिली गोष्ट कुठली येते रे, इनपुट लेअर. उद्या आपण सगळ्यात पहिला सुरू करणार आहे मस्त लिहायचं ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स. ठीक आहे. आज फक्त या टर्मिनॉलॉजी समजून घ्या की नक्की काय ॲक्टिवेशन फंक्शन काय. ठीक आहे. सगळ्यात पहिले इनपुट लेअर. इनपुट लेअर काय करते, ठीक आहे. इनपुट लेअरमध्ये आपण काय करतो, वी इंजेक्ट रॉ डेटा, रॉज डेटा ना,
कारण की इथे आपण काही क्लीन वगैरे तर काही प्री प्रोसेस करत नाही आहे ॲट द मोमेंट. ठीक आहे, डेटाला क्लीन करत डायरेक्ट, कारण की आपल्याकडे इमेज आहे, इमेजला कायच क्लीन करणार आहे. सिम्पल. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय, ठीक आहे. तर नंतर काय सांगतो, नंतर काय येतं, आपण एक कोर अल्गोरिदम ते एक समजा काय, इनपुट हिडन आउटपुट. बट याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तशा कुठं किती आहे, 1 2 तुम्हाला बोललो 7 ते 8 गोष्टी लक्षात, 3 4 5 6 7 8 9 10 गोष्टी लक्षात ठेवल्या तर अर्ध डीप लर्निंग तर याच्यावर होऊन जाईल. फक्त मग न्यूरल नेटवर्कचे मॉडेल लक्षात ठेवायचे बस. प्रत्येकाची न्यूरल एकदम मस्त हॅक आहे हा. म्हणून मी असं त्यावरतीच लिहून ठेवलेलं आहे की तुम्हाला पण डायरेक्ट तसेच सांगेल. सगळ्यात पहिले काय येतं, इनपुट. ह्या 10 गोष्टी डोक्यात बसल्या तर लाईक 50% ऑफ द डीप लर्निंग तुमचं कव्हर होऊन जाईल, बोलून 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 बोलून. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय, इनपुट फंक्शन. तर इनपुट लेअर. इनपुट लेअर काय, इट कलेक्ट्स रॉ डेटा का बरं, इमेजेस स्ट्रक्चर्ड वगैरे काय आपण ते इनपुट लेअरला देतो. त्याचं एक एक्झाम्पल पकडायचं तर आपण काय करू शकतो, सिम्पली एक काय, लेटचे आपण एक इमेज घेऊ. इमेज ओळखायचं आहे की काय, डॉग. ठीक आहे, किंवा मग आपण ओळखू मुलगा आहे का मुलगी, किंवा मग मुलगा आहे का मुलगी नको, त्याला एकदम CNN लागेल, लाईक हॉर्स आहे का नाही, किंवा कॅट आहे का नाही, सिम्पल काही पण देऊ. कॅट आहे की नाही, सिम्पल. ठीक आहे, मांजर आहे की नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय येतं, इनपुट लेअर. इनपुट लेअर काय करते, इमेज घेते. बट इमेज कुठल्या फॉर्ममध्ये घेते, पिक्सेल्समध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तसं आपल्याला ANN कसं टॅब्युलर डेटा घेतो, तसं CNN कसे पिक्सेल्स घेते, कसे कॉम्बिनेशन्स असतात पिक्सेलचे, कारण की एक पिक्सेल आला बट कसे त्याच्यामधली ऑब्जेक्ट्स काय, कलर ग्रेडिंग काय. ठीक आहे, तसंच सेम फॉर इमेज, सेम फॉर LSTM. तर मग लक्षात ठेवा, इनपुट लेअर इट डिपेंड्स ऑन द डेटा विच वी आर इंजेक्टिंग. ठीक आहे, इनपुट लेअरचे फीचर्स काय असतात, म्हणजे काय ॲज इनपुट डीप लर्निंगमध्ये मी जर राहिलो असतो मी क्वेश्चन विचारला असता की तुम्ही डेटा कसा घेणार इनपुट लेअरला, किंवा कुठल्या फॉर्ममध्ये डेटा त्याच्यात स्टोअर करणार. ठीक आहे, तुमचा नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे फॉर विच, लाईक तुम्हाला काय नक्की प्रिडिक्शन्स काय हवं आहे, नक्की काय हवं आहे तुम्हाला. मला जर सांगायचं की मला क्लासिफाय करायचं आहे मुलगा आणि मुलगी, की हा माणूस आहे का लेडीज आहे, काय झालं, मुलगा आहे का मुलगी आहे मला प्रिडिक्ट करायचं आहे. मग तुम्ही काय सांगाल सगळ्यात पहिले, करेक्ट. We'll train a lots of data to that CNN model. ठीक है, for what, for predicting whether, classifying whether a boy or a girl. ठीक है, and that input data would be taken into pixels. कारण की आपण एक इमेज तर नाही ट्रेन करणार, एका इमेजवर थोडी मॉडेलला कळणार आहे, आपण किती डेटावरच आपण किती ट्रेन करायचो. तसे इथे विल नीड अ लॉट ऑफ इमेजेस ज्याच्यावरती मी तुम्हाला ट्रेन करू देईल. कारण की आता कसं आहे, जर मी तुम्हाला सगळ्यांना आता काही काढायला लावलं, लेट्स से तुम्ही मला सगळ्यांनी मला आहे ना हाय लिहून दाखवायचं. काय हाय, तुमचं हाय वेगळं, तुम्ही एक हाय एक लिहिलं आहे, ह्युमन टेंडन्सी आहे, प्रत्येकाचं हँडरायटिंग वेगळी वेगळी आहे. आता मला प्रिडिक्ट करायचं असेल की हे हाय आहे का नाही याच्यावरती. ठीक आहे, तर मी तुमच्या सगळ्यांचा डेटावर ट्रेन करेल. लेट्स से हा एक मुलगा आहे, पण मग त्यांनी हा एकदमच वेगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण एजेस बघता. सांगितलं होतं मी तुम्हाला, स्टार पॅटर्न, एजेस, जर एज नसेल तर ते सांगेल मी CNNमध्ये. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे ते पण. तुम्ही प्रत्येकाने हाय लिहिलं, हाय 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 हाय, प्रत्येकाचं वेगळं, पण मग त्याला किती चांगलं भेटलं ट्रेन करा. तेच मी फक्त जर तुमच्या दोघांचं केलं असतं तर तेवढं इफेक्टिव्ह नसतं झालं. सेम तसंच आहे, फक्त तिथे अल्गोरिदम, इथे न्यूरल नेटवर्क्स. समजे, इनपुट लेअर काय करतं, वी इंजेक्ट रॉ डेटा इन द फॉर्म ऑफ लाईक पिक्सेल्स अँड डिपेंड्स ऑन व्हॉट एक्झॅक्टली वी आर सॉल्विंग. त्यानंतर येतं वेट्स, खूप इम्पॉर्टंट. काय येतं, वेट. वेट काय करता, म्हणजे कुठला फीचर किंवा कुठलं इनपुट लेअरचं कुठलं एक कॅटेगरी किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर त्या इमेजमध्ये लेट्स से आपल्या काय मुलगा आणि मुलगीचे इमेज आहे ना, तर मुलाचे केस, मुलीचे केस हे जास्त फीचर इम्पॉर्टन्स देत आहे, बरोबर. फेशियल हेअर, मुलीचे फेशियल हेअर, दिस इज द सेकंड थिंग.
मग याचे काय, हे काय वाढवतंय, वेट वाढवतंय कशावरती, न्यूरॉनवरती. आपण पण जास्त विचार करतो ना, असं ह्युमन टेंडन्सी सारखं समजा रे. एखादी बॉटल, अच्छा ओके, जर आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जर मी असं दोन बघून ठेवले तिकडे जाऊन पण लक्षात ठेवायचे. लहानपणी मुलं कसे लक्षात ठेवायचे, बघून ठेवायचे, डोक्यात ठेवायचे, आणि मग जर एखादी हुशार असेल तर तो काय करायचा, जे इम्पॉर्टंट दिसतं ना या दोघे इमेजेसमध्ये ते लक्षात ठेवायचा. ओके, मला अशी अशी गाडी घ्यायची आहे, अशी गाडी घ्यायची आहे की जिचे दरवाजे वरती उघडतात. लहान मुलं असंच लक्षात ठेवतात ना. जिची गाडी घ्यायची, यात्रेत जाऊन गाडी घ्यायला जायचे, मागच्या वर्षी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय, गाडी वगैरे सगळं, पण दार ज्याचे वर होत आहे ते, हे काय झालं, इम्पॉर्टंट फीचर. तसंच इमेजमध्ये काय इम्पॉर्टंट, ह्या बॉय आणि गर्लच्या काय झाले, केस, फेशियल हेड्स, आय मीन फेशियल पूर्ण काय म्हणतात ते, बॉडी फेसच्या वरती बियर्ड अँड मुस्टॅच वगैरे, हे दोन असे इम्पॉर्टंट फीचर्स झाले. ठीक आहे. नंतर तिसरी गोष्ट जर अजूनच बघायचं तर मुली इयरिंग्स वगैरे घालतात, बट त्याच्यात कॉन्फ्लिक्ट येतं. मुलं पण काही काही इयर पिअर्सिंग करतात, तेच म्हणतात ना इयर काय म्हणतात, हां पिअर्सिंग करतात. दिस कम्स अंडर वेट. तर वेटची टेक्निकल डेफिनेशन बघायची, इच कनेक्शन हॅज अ वेट, म्हणजे प्रत्येक कनेक्शनचे बनते नाही बघा, हे जे प्रत्येक कनेक्शन आहे ना याला काही ना काही वेट असाइंड आहे. कारण की इथे एक फीचर आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. ठीक आहे, जेवढे असतील त्याच्याकडे आहे, बट याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, सपोज हा फीचर देतोय मुस्टॅचचा, तर मग याचा वेट जास्त. समजलं? करेक्ट. ठीक आहे, मग कलर येतं बायसिसमध्ये, ऑब्जेक्ट येतो बायसिसमध्ये. ठीक आहे. वेट डिसाइड्स इम्पॉर्टन्स इन द इनपुट फीचर. ठीक आहे, समजलं वेट काय करतं, दोन गोष्टी कळायला. तिसरी गोष्ट येते, वेट्स काय करतं, काय सांगतं वेट लिहून ठेवतो मी. इम्पॉर्टंट फीचर. समजलं? ठीक आहे. तिसरी गोष्ट काय येते, बायस. हे खूप इम्पॉर्टंट, याचा फॉर्म्युला पण आहे यार बायसचा. ठीक आहे, बायसचा फॉर्म्युला तर लक्षात नाही. बायस नाही ना, न्यूरॉनचा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे. बायस नक्की काय करता, एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडेड टू शिफ्ट आउटपुट हेल्प्स मॉडेल लर्न बेटर. हे काय करता, आता वेटनी समजलं आहे, बायस अजून एक्स्ट्रा थोडं समजायचा प्रयत्न करतो. जसं त्याच्यामध्ये मुलाच्या बॉडीचा शेप, मुलीच्या बॉडीचा शेप, डिफरन्स आहे. करेक्ट आहे ना, काही ना काही डिफरन्स आहे ना. किंवा मग अजून काय असतं, अजून जर एक बघायचं म्हटलं तर केस तर झालं, मुलांच्या बॉडीचा शेप, मुलींचा बॉडीचा शेप, दोन वेगळं आहे. हे कशा अंडर येतं, बायसेस. ठीक आहे. एक एक्स्ट्रा व्हॅल्यू काय अजून ॲड करू शकता अपार्ट फ्रॉम वेट. ठीक आहे, तुम्हाला अजून त्या इमेजमध्ये अजून एक्स्ट्रा काय दिसतंय, थोडं जर अजून बनायचं तर मग हां करेक्ट, दॅट्स द मेन इम्पॉर्टंट थिंग. क्लोथ्स, मुलांचे क्लोथ्स वेगळे, मुलींचे, आता असं नका म्हणून मुली पण हे घालतात, मुलींचं एक्झॅक्टली. एक जर नाही ठीक, मुलींनी जर ते काय पूर्ण जर एक सलवार पूर्ण काय असतं ते पूर्ण घातलं, मुलांनी सिम्पल शर्ट पॅन्ट घातलं, दॅट इज वन थिंग. ठीक आहे. बायसेस काय करतं, ॲड्स एक्स्ट्रा व्हॅल्यू टू शिफ्ट द आउटपुट, हेल्प्स मॉडेल लर्न बेटर. ठीक आहे, समजलं. जर तुम्हाला नेटवर्कचे बायस काय करतं, ॲड्स एक्स्ट्रा फीचर ॲड नाही करत, त्याच्यातनं कॉमनली किंवा अशा एक्स्ट्रा आपण अजून काय बघू शकतो अपार्ट फ्रॉम इनपुट फीचर्स. इमेजमध्ये मला एक सांगा, ॲज अ इनपुट काय काय जाणार आहे. जर आपण कॅटचं घेतलं तर, कॅटचं नाही, मुलं मुलीच राहू द्या, कॅट नको. मुलं मुलीमध्ये आपण काय, पहिले तर मुस्टॅच वगैरे हे काय इम्पॉर्टंट फीचर्स गेले. नंतर आपण काय बघितलं, शेप. ठीक आहे, नंतर कपडे, हे असे काय ॲडेड सम आहे जे आपण अजून एक्स्ट्रा करू शकतो, जे इमेजमध्ये दिसत आहे, असे ऑब्जेक्टिफाय म्हणजे वेगळे दिसत आहेत, असे दोन वेगळ्या गोष्टी इथे होत आहेत. नंतर जर बघायचं तर जो कोणी फेअर आहे का नाही, पण त्याच्यामध्ये एक छोटासा एरर येऊ शकतो, काही मुलं फेअर असतात, एक गोष्ट एक तशी एक बघता येईल. सो दीज आर द एक्स्ट्रा बायसेस विच आर ॲडेड. ठीक आहे. त्याच्यानंतर मग येतो तिसरा, हे सगळं कोणाला जातं, न्यूरॉनला, बॉडीतल्या.
लहान मुलासारखं पहिले तो काय बघतो, ओके ही बॉटल आहे, दुसरी जर मला बॉटल घ्यायला जायची आहे तर मग काय असा शेप पाहिजे, ठीक आहे. बायसेस काय करतं, जर मला जास्तच आवडली तर काय कलर ब्लू कलर पाहिजे किंवा मग असं पाहिजे, बट एंड ऑफ द डे त्याला समजायला त्याने काय समजून घेतलं पहिले, ह्या तिन्ही लहान मुलं सांगितलं जा दुकानात जाऊन असं काही घेऊन ये, तर तो काय बघेल पहिले, तर अच्छा ही बॉटल आहे, ठीक आहे. बॉटलमध्ये तो नंतर इनपुट फीचर्स घ्यायला काय बघेल, ओके याचा असा कलर आहे, ओके याचा असा शेप आहे, नाही एवढं नाही बघत लहान मुलं, साईज नाही कळत, हां ठीक आहे. नंतर मग काय अजून एक्स्ट्रा तो हे झालं, हे त्याच्या न्यूरॉनला समजूपर्यंत, त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा जाता जाताना आपण बघतो ना यार, निघालो आहे एकदा असं नजर टाकून अजून काय यायचं, ओके शेप लक्षात राहिला, ही बॉटल एवढी होती ही छोटी होती असं लक्षात राहिलं, हे कशात ॲड झालं, त्या वेटमध्ये अजून एक्स्ट्रा मेमरीमध्ये ॲड झालं आपल्या. हे सगळं कोणाला जाऊन पोचतं मग आपल्या ब्रेन, न्यूरॉन, ठीक आहे. इथपर्यंत समजलं, न्यूरॉनपर्यंत समजलं. न्यूरॉनचे फॉर्म्युले, न्यूरॉन सगळ्यात पहिले काय करतं, मल्टिप्लाय इनपुट विथ वेट्स, ठीक आहे. जे इनपुट आपण दिलं आहे त्याला कशाला मल्टिप्लाय करतं, वेटनी. आता वेट काय मी ते तुम्हाला सांगितलं, वेट खूप नीट समजलं. त्याच्यानंतर काय येतं, बायस. मग बायसला पण काय करतं, ते ॲड करतं, ॲड करतं. काय करतं बायसला, बायस मी तुम्हाला काय बोललो, एक्स्ट्रा मला अजून काय बघता येईल, कळलं ना, ठीक आहे. लास्ट मग आपण काय तो डोक्यात ठेवून देतो एखादी गोष्ट, पहिले तर काय समजायच्या वेळेस हे चालू आहे, वेट इनपुट लेअर अँड वेट्स हे समजण्याच्या वेळेस चालू आहे. बायस काय करतं, जाताना एक सिम्पल एक गोष्ट ॲड होऊन गेली, मग फॉर्म्युला काय बनतो, इनपुट लेअर इंटू वेट प्लस बायस. कॅल्क्युलेट करता येईल का कधी तुम्हाला न्यूरॉनची, जर असं आलं, जर कधी दिलं तर, असं कधीच देणार नाही. तुमची पण इंजिनिअरिंग झाली, इंजिनिअरिंगमधला क्वेश्चन आहे, केला आहे का सॉल्व, माहीत पण नसेल, मग केला का सॉल्व ते विचारतो, ठीक आहे. तिसरी गोष्ट, न्यूरॉनला दोन गोष्टी केल्या, पहिले काय सिरीज स्टॉप, पहिली गोष्ट काय मल्टिप्लाय केलं, सेकंड ॲड केलं, तिसरं येतो मध्ये येऊन उभं राहतो. आता न्यूरॉनला हे समजलं आहे, न्यूरॉनकडे काय राहतं, प्रेडिक्शन. आता जाऊन बघायचं हे प्रेडिक्शन कोणाच्या दमावर देतो, तो त्याला म्हणतात ॲक्टिवेशन फंक्शन. कळलं का, त्या ॲक्टिवेशन फंक्शन काय, नीट समजलं. याच्यामध्ये 3 येतात, काय पहिले इनपुट इंटू वेट, दुसरं काय येतं हे वेट प्लस बायसेस, ठीक आहे. मग काय येतं ॲक्टिवेशन फंक्शन. अरे पहिले तर लहान मुलाला क्लिक होतं ना, गेल्या गेल्या तुम्ही लगेच उचलता थोडी, बॉटल बघायची ना, तर मग गेल्या गेल्या उचलणार थोडी ती बॉटल, पहिले तर डिसाईड करू ना ही बॉटल, तर मग अरे घेण्याआधी तो एक मायन्यूट सेकंड असतो, ठीक आहे. आपण गाडीवर पण जाताना असं एकदा आपल्याला जर एखादी गोष्ट घ्यायची दिसली, ठीक आहे, बट आपण डिसाईड केलं का अजून जाऊन घ्यायला, बट जस्ट गेल्या गेल्या ओके बॉटल. तर हे काय झालं, तुमचा शूट झाला, न्यूरॉन जो आहे तो आता आय मीन शूट करतोय, तो काय शूट करतोय नक्की, एक डिसाईड करतोय की नक्की ओके दिस इज इट, ठीक आहे. तर मग ॲक्टिवेशन फंक्शन्स कुठले कुठले असतात, सॉफ्टमॅक्स कशाला यूज होता, हां सिग्मॉइड, फंक्शन काय करतो सिग्मॉइड फंक्शन मग, प्रॉपर सांगा, सिग्मॉइड विचारतील, कारण की सगळ्यांना सिग्मॉइडच येत राहतो पूर्ण इंटरव्ह्यू पॅनलमध्ये. पण सांगितलं होतं मी सिग्मॉइड, अजून कुठेतरी यूज होतो सिग्मॉइड, सिग्मॉइड अजून कुठे, हां बट काय सिग्मॉइड कसा लिहिता, फॉर्म्युला काय सिग्मॉइडचा, 1 + e⁻⁻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 
काय करतो हा, कन्वर्ट द प्रोबॅबिलिटीज इन टू द रेंज ऑफ 0 अँड 1. कन्वर्ट करतो 0 आणि 1मध्ये. हा आहे सिग्मॉइड फंक्शन. ठीक आहे. हे सगळे कोण आहेत, ॲक्टिवेशन फंक्शन. कशासाठी यूज होतं आता कळले. इम्प्लिमेंट आपण आउटपुट लेअर हे कर. तर हे सगळं कशात चाललेलं असतं. ठीक आहे, याच्यात लिहून ठेवतो मी सिग्मॉइड वगैरे, आपण एक एक बघणार. सिग्मॉइड, अजून कुठले, सॉफ्टमॅक्स, रेलू, टॅन. तर आम्ही तान्हा म्हणालो त्याला, असं तान्हाजीचा तान्हा. तसंच लक्षात ठेवलं होतं ॲक्टिवेशन फंक्शन. सांगतो, इझी आहे. ठीक आहे. त्यानंतर मग काय आपले हिडन लेयर्स, लाईक जे हिडन लेयर्स कुठले आहेत रे, ह्या हिडन लेयर्स. ज्याच्यामध्ये हिडन लेयर्स काय, जिथे हे जे चाललंय ना पूर्ण, हे त्या हिडन लेयर्समध्ये चाललंय. हे जे कम्प्लीट वर्किंग होते ना, हे काही पण काय हिडन लेयर्सवरती हे जे सगळं काम चालू आहे ते होतं. ठीक आहे. फीचर्स एक्स्ट्रॅक्ट वगैरे हे, हां ठीक आहे, त्याच्यामध्ये करतात, बट त्या प्रोसिजरमध्ये करतात ते, बट मोस्टली द वर्किंग ऑफ वेट्स, बायसेस. ठीक आहे. फीचर एक्स्ट्रॅक्शन पण बोलू शकता. ठीक आहे. वेट्स, बायसेस. ठीक आहे. हे सगळं कशावरती होतं, हिडन लेयर्सवरती. ठीक आहे. जे काय करतात, हिडन पॅटर्न्स काढून देतात. हिडन पॅटर्न नॉट पॅटर्न रिकग्निशन. ठीक आहे. हे सगळं इथे होतं कशामध्ये, हिडन लेयर्समध्ये. झालं. किंवा हे आउटपुट आलं एक, लेट्स से आपण याला आउटपुटच्या टर्म्सने बघू, कारण की आपण एक्झाम्पल बघतोय ना. तर हिडन लेयर्स ते हे बघ, हे सगळं आहे. तर आपण मी इथे याच्यामध्ये लिहून देतो आउटपुट. ठीक आहे. एक आउटपुट आलं, एवढं झालं. सिम्पल मॉडेल ट्रेन झाला, दिलं. त्याच्यानंतर आपण काय करायचो रे, कॉस्ट फंक्शन. करेक्ट. लॉस फंक्शन काय करायचो, तो काय करतो की हाऊ मच वी आर करेक्ट, काय कितपत करेक्ट आहे आपण. म्हणजे त्यांनी बॉटल ओळखली, पण कितपत करेक्ट ओळखली त्याने. हां, ॲक्युरेसी नाही, आता तरी ॲक्युरेसी नका बोलू. ॲक्युरेसी नाव आता तरी ते ती याच्यासाठी ठेवा, ती करेक्ट. हां, ते एक देतं. ठीक आहे. समजलं. कॉस्ट फंक्शन त्याच्यात पण आपण शिकणार कसे काय आहे, F1 कसं करता, काय लागतं, काय नाही. ठीक आहे. कॉस्ट फंक्शन झालं. कॉस्ट फंक्शन झाल्यानंतर काय, बॅकवर्ड प्रोपगेशन. बॅकवर्ड प्रोपगेशन काय, जर काही चुकलंय, जर त्याने प्रेडिक्ट नाही केलं, त्यांनी मुलाला मुलगी बोलला, मुलीला मुलगा बोलला, बॅकवर्ड प्रोपगेशन काय, परत जातं. वेट्स अपडेट ग्रेडियंट डिसेंटमध्ये होता मॅडम. बॅकवर्ड प्रोपगेशन नाही ना, आम्ही ते दोघं सोबत वापरतात, बट व्हेरी टेक्निकली करेक्ट ग्रेडियंट डिसेंटमध्ये वेट्स अपडेट होतं आपले. काय बोलतात, उद्या तर CNN करू आपण, डायरेक्ट CNNच करू ANN-पेक्षा. म्हणजे हा एक्झाम्पल जरा फ्रेश आहे ना इमेजचा, तर ANN पण करता येईल, बघू. ठीक आहे. एक समजलं काय, कॉस्ट फंक्शन काय झालं. काय झालं ऋषी, लक्ष नाही बरं का ऋषी एवढ्यात तुझं. माझं लक्ष आहे तुझं लक्ष नाही. ठीक आहे. कॉस्ट फंक्शन कळलं. कॉस्ट फंक्शन झाल्यानंतर काय, बॅकवर्ड प्रोपगेशन. का होतं हे, जर काही चुकलंय, ठीक आहे, तर मग बॅकवर्ड प्रोपगेशन हेल्प्स जाऊन अपडेट, म्हणजे काय चुकलं असेल तर मग ते चेक करतं. त्यामध्ये पण मग त्याच्यानंतर काय ग्रेडियंट डिसेंट अप्रोच फॉलो होतो. म्हणजेच काय, जर कुठले वेट्स आहे, म्हणजे काय चुकलं आहे नक्की, ओके याला चुकतंय ना, प्रेडिक्ट करायला चुकतंय ना, मुलगा आहे का मुलगी, तर मग सुरुवात कुठून करायची आपण, वेट्सपासून. वेट्स काय करायचं, इम्पॉर्टंट फीचर्सला हे इम्पॉर्टंट द्यायचं जे इम्पॉर्टंट आहे. मग बॅकवर्ड प्रोपगेशन म्हणजे जो ग्रेडियंट डिसेंट आहे तो काय करतो, वेट्स अपडेट करतो. अपडेट म्हणजे काय, नवीन अजून त्याच्यामधनं अजून काय एक्स्ट्रा फीचर्स घेता येतील आपल्याला ते चेक करतो. ठीक आहे. नंतर येऊन मग काय, हां चेक कर, अपडेट तेच आहे, म्हणजे अपडेट करत जातो तो पूर्ण.
ठीक आहे. ते झाल्यानंतर काय, हे सगळं झाल्यानंतर काय, सिम्पल एक पूर्ण झालं, हा झाला, त्यानंतर येतो एपॉक, EPOCH. हे काय करतं, हे आहे म्हणजे कम्प्लीट पूर्ण वर्किंग. पूर्ण वर्किंग कसली, न्यूरल नेटवर्कची जर चूक झाली, ग्रेडियंट डिसेंट वेट्स अपडेट करून परत एकदा येऊन परत एक, हा एक पूर्ण झाला. ते झाल्यानंतर परत एकदा सुरू झालं, परत त्यांनी काय केलं, वेट्स घेतले, बायस ॲड केला, ठीक आहे, न्यूरॉन ॲक्टिवेशन फंक्शन लावलं, प्रेडिक्ट केलं, परत मग चुकलं काही, मग परत बॅकवर्ड प्रोपोगेशन, ग्रेडियंट डिसेंटने वेट अपडेट केले, मग परत आला. तर याला सगळ्याला काय म्हणतात, हा झाला तुमचा दुसरा एपोक. जेवढे चांगले म्हणजे तसं नाही म्हणता येणार, बट जेवढं उलट बघायला गेलं तर जेवढे एपोक कमी तेवढं चांगलं. हे सांगेल की गरजच नाही पडली पाहिजे, बट नाही होत तसं, कधी पॉसिबल नाही डेटा होत. पण कमी पाहिजे ना पण त्यासाठी. नाही, डेटा खूप लागतो उलट डीप Epoch लर्निंग कमी असले डेटा कमी लागतो. म्हणजे. आपण जे इपोक देतो ना, एवढा एवढा वेळ आपलं झालं पाहिजे ॲक्युरेसीसाठी, तेव्हा डेटा कमी असतो ना. जेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा येतो तेव्हा आपण इपोक 100 वगैरे वगैरे देतो जास्त. तर मग हे असं आहे डीप लर्निंग. हे एवढे कॉम्पोनंट्स आहे. एक सेकंड सांगायचं राहिलं इथं. ठीक आहे. यासाठी कुठल्या लायब्ररीज लागतात, टेन्सॉर फ्लो, अजून पायथनच्याच सगळ्या बघणार आपण. केराज लागते, केराज लागते, अजून कुठली असते, पायटॉर्क, ती एक लायब्ररी आहे. ठीक आहे. या. बर्ट वगैरे ते CNN ला लागतं. ते ट्रान्सफॉर्मर्स आहे मॅडम. सॉरी. तुम्ही एकच वेळेस काहीतरी करा. आता माझं एक खूप चांगलं सजेशन आहे. आजच आय वॉज इन ऑफिस, सो एक म्हणजे नुकतंच जास्त काम नव्हतं माझं, जस्ट केलं. तर मग ते एक सिनियर, त्या दिवशी तुम्हाला बोललं ते डायरेक्टर होते, तर मग ते भेटले. तर मग त्यांना विचारलं कसं चाललं आहे, काय चाललं. तर मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं थोडं आता म्हटलं डीप लर्निंगवरती थोडी रिव्हिजन सुरू केली सर, अँड फोकसिंग टुवर्ड्स एजंटिक AI. तर मग म्हटलं सर एक सजेशन द्या, म्हटलं मला एक काहीतरी. म्हटलं सर एनी वन सजेशन यू थिंक दॅट आय रिक्वायर्ड राईट नाव. तर म्हणे एकच गोष्ट बोलले सर, either focus on data science or completely move to Gen AI or agentic AI. Don't move parallelly. एक मस्त त्यांनी एकच सजेशन दिलं. आय नो दॅट्स डिफिकल्ट इनफ. म्हणजे मग तुमच्याकडे डेटा सायन्सचं पण ऑपॉर्च्युनिटी जे आहे त्या पण जातील, धड त्या नीट होणार नाही. पण तुम्ही एकच जर पकडलं, त्यातच एकदम कोर गेला, तुमचे चान्सेस खूप चांगले आहेत मॅडम. त्यांनी मला सांगितलं यू हॅव गुड हँड्स ऑन ML and DL, so keep it on, like keep your hands on that, don't start learning yet. So that was a good advice. So मी ती पण मला म्हणजे तुम्हाला द्यायची आहे. चला 5 वाजले, माहीत नाही असं, सो तुमचे मला अटेंडन्स ग्रुपमध्ये टाकून द्या. ठीक आहे. दॅट वॉज अ गुड पीस ऑफ ॲडवाईस आय गॉट, सो आय वुड लाईक टू गिव्ह यू व्हेरी स्पेशल.